एका आलिशान दुकानाच्या काचेमागे बसलेला निर्विकार शांत अर्धोन्मिलित बुद्ध सडनली अफेक्टिंग मी ड्रॅमॅटिकली. म्हटलं काय करू याच. एखाद्याने नकोसा झाला म्हणून समुद्र किनारी आणून ठेवला असता तर राजरोसपणे हक्काने याला उचलून मी माझ्या घरी नेला असता. नमस्कार मित्रांनो, कसे आहात. आज मी तुमच्या समोर माझी एक नवीन कविता वाचणार आहे, जिचं शीर्षक आहे बाजारपेठ. बाजारात फिरता फिरता अचानक माझी पाऊलं थबकली वगैरे. मी विस्मयचकित अंतर्मुख झालो वगैरे वगैरे वगैरे. एका आलिशान दुकानाच्या काचेमागे बसलेला निर्विकार शांत अर्धोन्मिलित बुद्ध सडनली अफेक्टिंग मी ड्रॅमॅटिकली. म्हटलं काय करू याच. एखाद्याने नकोसा झाला म्हणून समुद्र किनारी आणून ठेवला असता तर राजरोसपणे हक्काने याला उचलून मी माझ्या घरी नेला असता. फुटपाथवर थबकलेला मी ऐपत नसतानाही त्या आलिशान दुकानाच्या काचेमागे बसवलेल्या निर्विकार बुद्धाच्या गळ्यात अडकवलेला टॅग जवळ जाऊन पाहिला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. राजमहाल सोडून जंगलाच्या दिशेने निघून गेलेल्या अमूल्य सिद्धार्थची बाजारपेठेने लावलेली किंमत पाहून मला भोवळ आली. मला आलेली भोवळ पाहून काचेमागचा निर्विकार बुद्धही आतून बाहेरून हादरला थोडासा. मी कसे बसे स्वतःला सावरले, तोही थोडस सावरून बसला आणि गालातल्या गालात माझ्याकडे बघून हसला. मी कसे बसे स्वतःला सावरले, तोही थोडस सावरून बसला आणि गालातल्या गालात माझ्याकडे बघून हसला. हो, आणि बुद्ध हसला. अणुबॉम्बच्या चाचणीनंतर हसला होता, अगदी तसाच. आलिशान दुकानाच्या काचेमागे गळ्यात स्वतःच्या किमतीचा टॅग अडकवून बसलेला बुद्ध त्या दिवशी माझ्याकडे बघूनही हसला. तर अशी कविता आहे. जे बुद्धप्रेमी असतील त्यांना या कवितेतला गर्भितार्थ कळेलच. आणि कविता आवडली तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत कळवा. आणि काही नाही, नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायनारा, बाय. जगावं आत्मकेंद्री तरुणांसारखं, जगावं आत्मकेंद्री तरुणांसारखं की मरावं ज्ञानेश्वरांसारखं ऐन तारुण्यात ज्ञानाची मक्तेदारी स्वतःकडे ठेवू पाहणाऱ्यांना जाब विचारत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात. आज मी तुमच्या समोर माझी जी कविता वाचणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे तळ्यात मळ्यात. कविता नीट लक्ष देऊन ऐका आणि आवडली तर कमेंट बॉक्स मध्ये आपलं मत नोंदवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर कविता अशी आहे, कवितेचं शीर्षक आहे तळ्यात मळ्यात. जगावं की मरावं हा एकच प्रश्न. जगावं सजग कलाकार होऊन हुकुमशहा होऊ इच्छिणाऱ्यांच्या गांडीवर लाथा आणत आपल्या कलेतून, की मरावं सामान्य माणूस असं लेबल कपाळावर चिकटवून गांडूगिरीची स्तोत्र आळवत. जगावं शेक्सपियर होऊन
जगावं शेक्सपियर होऊन की मरावं तुकोबांसारखं धर्म मार्तंडांचे वाभाडे काढीत छाती ठोकपणे. जगावं आत्मकेंद्री तरुणांसारखं, जगावं आत्मकेंद्री तरुणांसारखं की मरावं ज्ञानेश्वरांसारखं ऐन तारुण्यात ज्ञानाची मक्तेदारी स्वतःकडे ठेवू पाहणाऱ्यांना जाब विचारत. जगावं शंकराचार्यांसारखं युगानुयुगे शोषण करणाऱ्या धर्माची भलावण करत की मरावं पेरियार होऊन बेधडक. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. अशी कविता आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय. कलाकारही दोन प्रकारचे असतात. काही असतात छंद जोपासणारे, तर काही असतात शिकून सवरून व्यावसायिक झालेले दुकानदार. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुमच्या समोर माझी एक कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे नसबंदी. कविता नीट लक्ष देऊन ऐका आणि कविता आवडली तर तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका. कविता लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर चॅनलही सबस्क्राईब करा. तर माझी कविता आज मी तुम्हाला ऐकवतोय. कवितेचं शीर्षक आहे नसबंदी. कुत्रे असतात दोन प्रकारचे. काही असतात भटके, तर काही असतात घरगुती देखणे. कुत्रे असतात दोन प्रकारचे. काही असतात भटके, तर काही असतात घरगुती देखणे. त्यातही मग दोन प्रकार असतात. काही असतात नसबंदी केलेले, तर काही असतात न केलेले मनमौजी. नसबंदी केलेले जगतात सदोदित, स्वर्ग दोन बोटांवर ठेवून मनातल्या मनात मांडे खात. कलाकारही दोन प्रकारचे असतात. काही असतात छंद जोपासणारे, तर काही असतात शिकून सवरून व्यावसायिक झालेले दुकानदार. त्यातही मग दोन प्रकार असतात. काही असतात वैचारिक नसबंदी केलेले भक्त अनुयायी, तर काही असतात वैचारिक नसबंदी न करवून घेतलेले विद्रोही. तर अशी कविता आहे. आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात ते ठरवा. आणि कविता आवडली तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर आता नवीन कवितेच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय. जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाला तिलांजली देऊन देशातल्या धर्मवेड्यांची संख्या वाढत जाईल, तेव्हा एक दिवस असा येईल त्या देशात
की उत्तम शिक्षणाचा हट्ट धरणाऱ्या तरुणांना सरकार मारेल, झोडेल, जेलमध्ये टाकेल आणि धार्मिक यात्रेत सामील होऊन उन्माद करणाऱ्या तरुणांना मात्र सरकार संरक्षण देईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी माझी स्वतःची एक कविता वाचतोय. कवितेचं शीर्षक आहे देश बांधव. कविता जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कवितेचं शीर्षक आहे देश बांधव. मी लिहिलेली कविता आहे ही. कविता नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. एक दिवस असा येईल, परोपकार बंधुत्व एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ वगैरे 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 गुंडाळलं जाईल बासनात आणि दुश्मन देशाची गरजच लागणार नाही त्यांना, जे आपापसातच होतील एकमेकांचे दुश्मन कट्टर. कडवं पुन्हा एकदा वाचतो. एक दिवस असा येईल, परोपकार बंधुत्व एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ वगैरे 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 गुंडाळलं जाईल बासनात आणि दुश्मन देशाची गरजच लागणार नाही त्यांना, जे आपापसातच होतील एकमेकांचे दुश्मन कट्टर. मग एक दिवस असा येईल त्या देशात की सुखी माणसं होतील दुश्मन आपल्याच देश बांधव दुःखी माणसांचे. एक दिवस असा येईल त्या देशात की बलवान होतील दुश्मन आपल्याच देश बांधव दुर्बलांचे. एक दिवस असा येईल त्या देशात की श्रीमंत होतील दुश्मन आपल्याच देश बांधव गरिबांचे. एक दिवस असा येईल त्या देशात की ज्यांच्याकडे अन्न आहे ते होतील दुश्मन आपल्याच देश बांधव भुकेल्यांचे. एक दिवस असा येईल त्या देशात की ज्यांच्याकडे घर आहे ते होतील दुश्मन आपल्याच देश बांधव बेघर असलेल्यांचे. जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाला तिलांजली देऊन देशातल्या धर्मवेड्यांची संख्या वाढत जाईल, तेव्हा एक दिवस असा येईल त्या देशात की उत्तम शिक्षणाचा हट्ट धरणाऱ्या तरुणांना सरकार मारेल, झोडेल, जेलमध्ये टाकेल आणि धार्मिक यात्रेत सामील होऊन उन्माद करणाऱ्या तरुणांना मात्र सरकार संरक्षण देईल. हे कडवं जरा पुन्हा एकदा वाचतो. जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाला तिलांजली देऊन देशातल्या धर्मवेड्यांची संख्या वाढत जाईल, तेव्हा एक दिवस असा येईल त्या देशात की उत्तम शिक्षणाचा हट्ट धरणाऱ्या तरुणांना सरकार मारेल, छोडेल, जेलमध्ये टाकेल आणि धार्मिक यात्रेत सामील होऊन उन्माद करणाऱ्या तरुणांना मात्र सरकार संरक्षण देईल. भ्रष्टाचार करून मिळवलेल्या आपल्या गडगंज संपत्तीचे संरक्षण राजकारणातले रथी, महारथी, धुरंदर, थेरडे देशातल्या तरुणांचा बळी देऊन करू लागतील, तेव्हा एक दिवस असा येईल त्या देशात की त्या निष्पाप बाळांचे आई वडील होतील दुश्मन राजकारण्यांचे आणि करतील देशद्रोह आपल्या निष्पाप पिल्लांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी. हळूहळू एक दिवस असा येईल त्या देशात की देशातली सगळीच माणसं होतील एकमेकांची दुश्मन कट्टर, गावखेड्यातल्या भावकीतल्या भांडणांसारखी. मग एक दिवस असा येईल त्या देशात की आपापसात भांडणारे ते देश बांधव संपून जातील एकमेकांचे मुर्दे पाडून या जगाच्या नकाशावरून त्यांच्या देशाच्या नावासकट. अशी कविता आहे. पुन्हा एकदा ऐका, नीट लक्ष देऊन, गर्भित अर्थ काय तो समजून घ्या. आणि आपण ज्या देशात कुठे राहतो, जगभरातल्या लोकांसाठी ही कविता आहे. ते ज्या ज्या कुठल्या देशात राहतात त्यांनी आपल्या आजूबाजूला ही सेम परिस्थिती होते का ते पाहावं आणि मग आपल्या देशाचं काय भवितव्य असेल ते लक्षात घ्यावं. चला, तर मग ही कविता आवडली
तर मित्रांमध्ये शेअर करा आणि पुन्हा एकदा नवीन कवितेच्या नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय. कुर्सी संभालो महाराज, हवा तेज चल रही है, शायद तूफान आने वाला है. नमस्कार दोस्तों, कैसे हो? आपने थंबनेल देखा है तो आपको पता है कि आज मैं अपनी ही खुद की लिखी एक कविता आपके सामने पढ़ने वाला हूं. तो कविता का शीर्षक है दिमागी नक्सल. कविता ध्यान से सुनिए और कविता अगर अच्छी लगी तो दोस्तों में शेयर कीजिए, लाइक कीजिए और अगर चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो चैनल को प्लीज सब्सक्राइब कर दीजिए. तो कविता कुछ ऐसी है. कविता का शीर्षक है दिमागी नक्सल. पागलों के सरताज हमसे कुछ कहना चाहते हैं, अनाब शनाब बोलकर हमको डराना चाहते हैं. पहले अर्बन नक्सल और अब दिमागी नक्सल. दिमागी नक्सल चिल्ला चिल्ला कर अपनी ही काली करतूतों पर पर्दा डालना चाहते हैं. पागलों के सरताज हमको डराना चाहते हैं. फिर से पढ़ता हूं. पहले अर्बन नक्सल और अब दिमागी नक्सल चिल्ला चिल्ला कर अपनी ही काली करतूतों पर पर्दा डालना चाहते हैं. पागलों के सरताज हमको डराना चाहते हैं. जिन्हें पागल खाने में भर्ती करवाना चाहिए वो दिमाग से अनपढ़ हम पर राज कर रहे हैं. और ऐसे देशद्रोही दिल्ली में बैठकर हम जैसे देश प्रेमी और पढ़े लिखे लोगों में अब दिमागी नक्सल ढूंढ रहे हैं. पागलों के सरताज हमको डराना चाहते हैं. महाराज, तुम जैसे पाखंडियों से हमारा झगड़ा पुराना है. कभी बुद्ध, कभी महावीर, कभी चारवाक, ये भी तुम्हारे लिए दिमागी नक्सल ही थे. कभी संत महात्मा बसवेश्वर, कभी चक्रधर स्वामी, कभी संत ज्ञानेश्वर तो कभी संत तुकाराम तुम्हारे लिए दिमागी नक्सल ही थे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, गोपाल गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार ईवी रामासामी, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, नरेंद्र दाभोलकर, तुम जिन्हें जिन्हें दिमागी नक्सल समझते आए हो उनकी लिस्ट बहुत बड़ी है महाराज. उनका ही खून हमारी रगों में बह रहा है. हाँ, है हम दिमागी नक्सल, ऐसा चीख चीख कर कह रहा है. रोक सको तो रोक लो, उखाड़ सको तो उखाड़ दो, कबीरा खड़ा बाजार में. शायद तुम हमको रोकोगे, शायद तुम हमको उखाड़ भी फेंकोगे, मगर एक बात ध्यान में रखना महाराज, जमाना अब बदल चुका है. बच्चा बाप से नहीं, बाप बच्चे से डरने लगा है. क्योंकि तुम्हारी मनुस्मृति का पाखंड अब बच्चे बच्चे की जुबान पर है. कुर्सी संभालो महाराज, हवा तेज चल रही है, शायद तूफान आने वाला है. अब हर एक बच्चे की खोपड़ी में एक दिमागी नक्सल पनप रहा है. तो ऐसी कविता है. सुनो, अगर अच्छी लगी तो दोस्तों में शेयर करना. कविता लाइक करो, शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो और नई कविता के जरिए नए वीडियो के साथ हम फिर एक बार जल्द से जल्द मिलेंगे. तब तक के लिए टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.